नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोड आपण हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने करत आहोत आणि आज आपल्याकडे वेगवेगळी व्यक्तिमत्व या एपिसोडमध्ये सहभागी होत असताना आपण आज पाहतोय. आज एक असं व्यक्तिमत्व आज आपण घेऊन आलेलो आहोत जे की कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून घड्याळ्याचे नाव निवडणूक लढवत आहेत. दुसरे कोणी नसून शैलेजा सतीश पाटील आहेत. तर पहिल्यांदा आपण ताईंचं स्वागत करूया. ताई, आपलं या एपिसोडमध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण हा एपिसोड चालू केलेला आहे. तुमचा अजेंडा, तुमचे ध्येय, तुम्ही केलेली कामे, अशा विविध गोष्टी विविध अंगाने त्या आमच्या जनतेसमोर जाव्यात, जनतेला त्यातून ज्ञान मिळावं आणि एक चांगला प्रतिनिधी आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने नेमावा किंवा त्याला संधी द्यावी, हाच हा उद्देश आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बोलायला चालू करू. गेली 4-5 दिवसापासून आपण पाहतोय तुमचा प्रचार खूप जोराने चालू आहे. प्रत्येक गावोगावी 15 गावे आहेत तुमच्यामध्ये. गावोगावी जाऊन प्रचार करताय. कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटते, जनता कशा पद्धतीने सहकार्य करेल आपल्याला? आम्ही प्रत्येक गावात कामातून पोहोचलेलो आहे, त्यामुळे आमचं कामच बोलतंय असं प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे आमची नवीन ओळख सांगायला पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे कामातून ओळख निर्माण झालेली आहे. याआधी तुम्ही 2012ला निवडणूक लढवलेली होती, त्यावेळी नौक्या होता अगदी. आणि आता तो 5 वर्षाचा अनुभव, त्यानंतर साहेबांचा 5 वर्षाचा अनुभव आहे, झालेली विकास कामं आणि आता निवडणुकीला सामोरं जात आहे. म्हणजे थोडक्यात मला विचारायचं होतं की 2012ची निवडणूक कशी होती आणि आता लढताय ती कशी होती? 2012ला आम्ही काय कामातनं पोचलेलो नव्हतो, पण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही 2012 ते 2017 खूप कामं केलेली आहेत. प्रत्येक गावात आम्ही कामाच्या माध्यमातून पोहोचले. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बराच निधी आला, त्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा आला, परत महिला बाल कल्याण या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रत्येक गावात पोहोचलेली आहे. त्यामुळे आमची कामं झाले, त्यामुळे या वेळेला आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे. म्हणजे सोपी वाटते? सोपी वाटते. 12 पेक्षा आताची निवडणूक सोपी वाटते. म्हणजे प्रत्येकासमोर आम्ही कामच ठेवलंय, त्यामुळं आता काय आम्हाला नवीन सांगायला लागत नाही. 2012ला पहिलीच निवडणूक लढवली की कुठली ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती लढलेला आपण? नाही, कुठलीच नाही. 2012लाच पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली. तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षक बॅरिस्टर नाथ पहिला झालं. त्यानंतर मुलींच्या स्कूलला मी 10वीला मी सुद्धा GS होते, गर्ल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते. म्हणजे तेव्हापासूनच. आणि वडील पण राजकारणात होते, म्हणजे कारखान्यात होते, डायरेक्टर हरडी शुगरला. होय का? त्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. साहेबांची तुमची सेम सुरुवात झाली. हो, 10वीला ते पण GS होते, तुम्ही पण 10वीला GS झाला. हो, एकाच वेळेला आम्ही होतो. त्यावेळेला ते साधनाला होते, मी फक्त मुलींच्या स्कूलला होते. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी आहे. मग माहेरी असते वेळी कसं असायचं राजकारण? काय तुम्ही सहभागी असायचा राजकारणामध्ये? आता वडिलांच्यामुळे माहिती, वकील पण आहेत वडील, त्यामुळे माहिती होतीच. लोकांच्यात जात होतो, बाहेर जाणं होतं. असं वडील डायरेक्टर होते ना? हा, कारखान्याला डायरेक्टर होते. त्यावेळी प्रचारात वगैरे सहभाग घ्यायचा? होय, नक्की. तुम्ही जायचो. कसं वाटतं? श्रीपतराव शिंदेच्या प्रचाराला सुद्धा आम्ही होतो त्यावेळेस. तुम्ही जायचा? जात होतो. जनता दलाचं काम करायचे का? होय. इकडे साहेबांचे पण वडील जनता दलाचे काम करायचे? होय, ते काय जनता दलाचे अध्यक्षच होते ना आमचे सासरे. त्यानंतर मग बाहेरून इकडे सासरे आल्यानंतर इकडे पण राजकारण कसं वाटायचं? त्यामुळे नवीन असं काय वाटलं नाही मला, इथं काय बदल आहे असं काय वाटलं नाही मला. इकडे आल्यानंतर काय वाटलं की बाबा समाजकारण राजकारण साहेब करतात, त्यांना वडिलांच्या प्रमाणे तुमचा पाठिंबा मिळायचा? एक स्त्री असते एका यशस्वी पुरुषामागे म्हणतात, तसं तुम्ही साहेबांच्या मागे राहिला? हो, प्रचाराची धुरा आम्ही सांभाळत चाललोय तेव्हापासून. साहेब पंचायत समितीला उभारलेले, अपक्ष थांबलेले का? हो, अपक्ष थांबले होते. त्यावेळी काय परिस्थिती होती? त्यावेळी तुम्ही कसं, तुम्ही जायचा प्रचारला वगैरे? जात होतो, सगळ्या 7 गावात फिरून आलोय. 7 गावात. त्यावेळी पण विजय मिळाला? प्रत्येक वेळी विजय मिळाला तुम्हाला? हो, साहेबांना पण आणि तुम्हाला पण. ते कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे अपयश कधीच नाही? प्रत्येक वेळी असं म्हणता येणार नाही. आता काँग्रेसचं तिकीट त्यावेळेला नाही मिळालं, त्यामुळे त्यांनी अपक्ष व जिल्हा परिषद लढवली, पण त्याचा फायदा दुसऱ्या वेळेला आम्हाला झालाच की. म्हणजे कमी मतात पडलो, त्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहोचलो की हा 2 नंबरला राहिले सतीश पाटील. त्यावेळेला सगळे नेते एकीकडे होते, फक्त संभाजीराजे एकटेच आमच्या प्रचारासाठी आले होते. पण ते यश नाही मिळालं असलं तरी ती घटना म्हणा किंवा ती लढवलेली निवडणूक ठळक तरी आजपर्यंत तरी दिसते. म्हणजे तालुक्याचं अख्ख्या लक्ष लागून राहिलेलं होतं, चर्चेत होती. त्यानंतर मग तुम्हाला ज्यावेळी 12ला उभा करायचं होतं, तुम्ही तर निवडणूक कधीच लढला नव्हता,
ना ग्रामपंचायतची निवडणूक ना पंचायत समितीची. नाही. कधीच नाही. ज्यावेळी तुम्हाला समजलं की 12ची निवडणूक मला लढवायची आहे, त्यावेळी काय होतं, फिलिंग काय होतं? काय तुम्ही डायरेक्ट बोलला लढणार? काय सांगितलं साहेबांनी? लढायचं? नाही, ते माझ्या पाठीमागे समर्थ होते, त्यामुळे काही भीती नाही नाही, नव्हती. सुरुवातीला काय सांगितलं? तुम्ही लढणार, लढणार. लढायला सांगितल्यानंतर तुम्ही काय नकारात्मक काय बोलला नाही? नाही नाही. लढायचंच होतं तुम्हाला. 10वीची निवडणूक लढल्यानंतर दुसरी निवडणूक ही 2012ची जिल्हा परिषद. जिल्हा परिषद डायरेक्ट. हा. त्यावेळी किती मतांनी निवडून आलेला तुम्ही? 1900 मतांना किंवा 3300 मतांना निवडून आले होते मी. निवडून आल्यानंतर काय वाटायचं त्यावेळी? खूप छान वाटलं. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, आता तो 5 वर्ष आपण सार्थ करायचा, त्यांच्यासाठी काम करायचं. कसं गेले मग ती 5 वर्ष? 5 वर्ष खूप चांगली गेली. प्रत्येक गावातच मी पोचलेले, त्यामुळे कोणी काय आम्हाला म्हणायचा प्रश्नच नव्हता. काय काय कामं झाली हो तुमच्या माध्यमातून? महिलांच्यासाठी घरघंटी असेल, शेवया मशीन असतील, हम्म. शेतकऱ्यांच्यासाठी ताडपत्रे असतील, औषध असतील, बी बियाणं असतील, त्या सगळ्यासाठी मी प्रयत्नशील राहिले. म्हणजे चांगली कामं झाली. हा. तुम्हाला पुरस्कार दरम्यानच्या काळात मिळाला? हो, शाहू पुरस्कार मिळाला. त्यावेळी काय फिलिंग? सभागृहात प्रश्न मांडण्याचा आपल्या विभागातले प्रयत्न केला मी. म्हणजे त्यावेळेला आमचे राष्ट्रवादीचे सगळे निवडून आले होते, त्यामुळं आम्हाला सोपं होतं. MR चा प्रश्न असेल, तुकड्या वाढवण्याचा प्रश्न असेल, शिक्षक आणण्याचा प्रश्न असेल, त्यावेळेला आम्ही सक्रिय राहिलो. धाडस वाटायला त्यावेळी? हो. काय भीती वाटायची? पहिल्यांदा भीती वाटत होती, सारखं सारखं गेल्यानंतर भीती मोडली. सभागृहात गेलं की पहिला प्रश्न तुमचाच असायचा का? बऱ्याच वेळा होता. पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारायचे म्हटले तर माईक मिळेपर्यंत धडपड करायला लागते आपल्याला. त्यावेळेला एक वेळेला मी 3 प्रश्न विचारलेले सभागृहात. माईक मिळाला की सोडायचंच नाही. सोडायचंच नाही. आपल्या भागातले खास करून प्रश्न असायचे. हा. जे रुग्णालय अत्याळा होते ते प्रश्न तुम्हीच मांडलेला असं बोलतात. हो. आता ते पूर्णत्वास जाते, काय वाटते तुम्हाला? खूप छान वाटते. म्हणजे त्यावेळेला मी प्रयत्न केले आणि आता ते माझ्या पतींच्या माध्यमातून ते पूर्तता होतीये त्याची. म्हटल्यावर हा आनंद एक वेगळाच आहे, कारण महिलांशी निगडीत प्रश्न आहे हा. कारण महिला आपल्या स्वतःकडे जास्त लक्ष देत नाहीत. म्हणजे घरातल्या सगळ्या मंडळींची काळजी घेतात, पण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाहीत. कुठं लांब जायचं म्हटलं तर तेवढा वेळ काढून जात नाहीत. तर आता एवढ्या जवळ आपल्या होत्या, तर त्या महागावला जायचं म्हटलं तर त्यावेळेला अडचण व्हायची. मग आता आत्याळमध्ये म्हटलं तर आपण 5 मिनिटात जाऊन पोहोचू शकतोय, किंवा हिरलग्याहून माणूस 10 मिनिटात येऊन पोहोचू शकतोय. ते पाठ्यपुस्तक मंडळावर पण तुमची निवड झालेली? हो, झालेली. ते काम कसं होतं मग? त्यावेळी मला थोडी कमी संधी मिळाली त्यावेळेला, कारण त्यानंतर सत्ता बदलली. पण त्यावेळी सुद्धा मी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर सगळीकडे मिटिंगला जायचे. त्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांशी म्हणा, सगळ्या शाळांशी म्हणा, असा संपर्क वाढला माझा. पण शाश्वत कामं काय झाली का तुमच्या कार्यकाळात त्यावेळी? हो, भरपूर झालीत. झाली ना. त्यानंतर साहेबांची टर्म चालू झाली. हो. त्या दरम्यानच्या काळात तुमचा काय रोल असायचा? म्हणजे तुमची काय भूमिका असायची? तुम्ही काय करायचं त्यावेळी? सवय झालेली 12 ते 15 आणि अचानक थांबायचं आणि साहेबांना मग त्यांनी केलं काय आणि मी केलं काय? त्यावेळी तुमचा काय रोल असायचा? भूमिका काय काय असायची तुमची? म्हणजे तुम्ही काय करायचं त्यावेळी? आता ह्यांना जास्त कामं असली तर येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे मलाच भेटावं लागते. त्यामुळे काय प्रश्न आहेत मग ते आल्यानंतर सांगायचं, ह्या गावातले हे प्रश्न घेऊन आलेले. आणि सगळ्यांशी माझी प्रत्येक गावातल्या 4 तरी कार्यकर्त्यांची मला ओळख आहेच आता, म्हणजे नावासह ओळखू शकते सगळे ओळखतात. आणि माझं माहेरच या मतदारसंघातला असल्यामुळं मी कोणासाठीच नवीन नव्हते. आणि त्यात वडील पण वकील होते, त्यामुळे सगळ्यांशी संपर्क होता. इथं आल्यानंतर सासरे पण राजकारणात होते, हे पण राजकारणात आहेत, त्यामुळं सगळ्यांची ओळख आहे. म्हणजे आधीपासून सगळ्यांची ओळख होती. तुम्ही समाजकारण राजकारणापासून दुरावला नाही? नाही, अजिबात. सातत्यानं ते कामातच आहे तुम्ही. आता निवडणुकीला सामोरे जाते वेळी, आता इतकं मोठं विकास काम घेऊन जाते वेळी कसं वाटतं तुम्हाला? 135 कोटींचा कामाचा तुमचा हा सगळा लेखाजोखा तुम्ही समोर मांडताय, काय वाटतं आपल्याला? आता आम्ही लोकांपुढे जेव्हा जातोय त्यावेळी आम्ही केलेले कामाची पुस्तिकाच काढलेली आहे. त्यामुळे जास्त काय आम्हाला सांगायला लागत नाही. समोर गेले की सांगतात तुमची पुस्तिका आली आहे, तुमचं एवढं काम झालंय हे आम्हाला माहिती आहे, आम्ही तुम्हाला नक्की निवडून देणार. सारखं येऊ नका म्हणतात काय? सारखं आता मला 15 गाव आहेत, त्यामुळे सारखं काय जाणं माझं होणार नाही, पण कामाच्या माध्यमातून माहिती झालं. सारखं वरून एक आठवलं, सारखे तुम्हीच का? पण असा एक मुद्दा आता चर्चेत आहे. आमचं कामच बोलते त्यामुळे असेल. आता हा उमेदवारी तुम्हालाच का द्यायची?
आता आम्ही शेवटच्या फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत उभं राहायला तयार नव्हतो. मुश्रीफ साहेबांनी मतदारसंघातल्या 15 गावाची म्हणजे ज्या ज्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून त्यांचं मत घेतलं, त्यावेळेला त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की शैलजा पाटीलच पाहिजेत. आमच्या बरोबर त्या असल्या तर आम्हाला थोडी निवडणूक सोपी जाईल, कारण आमची कामं झालेली होती 2012 पासून. अनुभवी उमेदवार चांगला की नौका? अनुभवी उमेदवारच. कुणी म्हणेल, आता तुम्ही शेतात एखादा कामाला माणूस घेणार असला तर कोण पण म्हणेल अनुभव असलेला घ्या, काय नवीन असलेला घ्या म्हटलं तर काम चांगलं होणार, काय अनुभवी असलेल्या माणसाकडनं काम चांगलं होणार? तरी ते समोरच्याला जास्त समजते माझ्यापेक्षा. लोकांना काय वाटत असेल हो? त्यांना नक्कीच वाटते आम्हालाच निवडून द्यावं, अनुभव आहेत, प्रश्न मांडतील आपले. तुम्हाला समजायला किती दिवस लागले 12 मध्ये ज्यावेळी तुम्ही गेला ना निवडून? हा. म्हणजे ऍक्च्युली काम काय असतं जिल्हा परिषदेचं हे समजायला वेळ लागला, खूप वेळ लागतो. 4-6 महिने जातातच, कारण एक मीटिंग 3 महिन्यात नसते आपली जनरल मीटिंग. मग त्या विभागाच्या असल्या तर महिन्याभरात असतात, पण 3 महिन्यातून एकदाच मग आपल्याला प्रश्न मांडायची संधी मिळते. मग त्यावेळेला सगळे 69 सदस्य प्रश्न मांडणार असतात. त्यामुळे आपलं मत ठाम मांडायचं म्हटलं तर मग आपण त्यावेळेला थोडी धडपड करायलाच लागते. आता 12 नंतर आता संधी मिळाली तर काय असेल सभागृहात तुमचं? महिला सक्षमीकरणासाठी जास्त प्रयत्न करणार. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील किंवा आता मुलींचे प्रश्न जे येणार आहेत, मुलींसाठी पण काम करायचं आहे. परत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवकांसाठी काम करत राहायचं आहे. 12ला सभागृह गाजवला म्हणून शाहू पुरस्कार तुमच्या पदरात. हो, शाहू पुरस्काराची थाप मिळाली. आता काय होईल? त्यावेळी तर तुम्ही नौक्या होता, आता वेल एक्सपिरियन्स आहे तुमचा, ते 5 वर्षाचा, साहेबांचा 5 वर्षाचा. म्हणजे तुमचं विचारायचं असं आहे की अध्यक्ष पदापर्यंत आता महिला अध्यक्षपद पडले, त्यामुळे तिथपर्यंत आता मुश्रीफ साहेब काय म्हणतील ते आपलं काय. तरी पण सभागृह गाजवण्याची आता तुमच्यात आता तेवढा अनुभव आहे तुमच्याकडे, विविध प्रश्न मांडायची ताकद आहे. आता काय अजून प्रश्न आहेत आपल्याकडे तसे प्रलंबित काय आहेत? जसे की तुम्ही 12वीची बॅच द्या, 2 नवीन आणला बॅच, त्यानंतर रुग्णालय आणला, तुम्ही आरोग्य उपकेंद्र आणलं, असे अजून काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघात? आता कडगाव PSC साठी अजून काय भौतिक सुविधा असतील तर आणू आम्ही. अजून एक मोठा प्रश्न म्हणजे महिलांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र प्रॉपर उभारता येतं का आपल्याला? कायमस्वरूपी किंवा जिथं प्रशिक्षण केंद्रच फक्त करता येतील आपल्याला, वेगवेगळे त्या माध्यमातून उद्योग उभा करता येतील, महिलांना हाताला काम मिळेल, वेगवेगळे अनुदान मिळतील. महिला बाल कल्याण या विभागामार्फत आम्हाला सभागृहात गेल्यानंतर कळेल की ह्या वेळेला काय काय योजना असणार आहेत. आता त्यावेळेला मी प्रशिक्षण घेण्याचं काम केलेलं. मोठी जी गावं असतील त्या ठिकाणी 40 किंवा 50 महिलांसाठी एखादं प्रशिक्षण असायचं. त्यावेळेला मी पार्लरचं घेतलं होतं इथं आमच्या गावात. मग आता कधीतरी आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो तर त्या महिला सांगायच्या की तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि मी पार्लर चालू केलंय, आता तुम्ही पण कधीतरी या आमच्याकडं, आणि मी माझ्या पायावर आता उभी आहे. मग हा आनंद एक वेगळाच आहे. अजून काय वाटतं तुम्हाला मतदारसंघाच्या म्हणजे डेव्हलपिंगच्या दृष्टिकोनातून? रोजगाराचा प्रश्न आहेच, आंबेवळ सारखा प्रश्न मार्गी लागलाय, शेतीला, त्यामुळे शेतीला पाणी मिळाले. साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता, मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यातून मिळाला असं बोलतो. अजून काही वेगळं असं काही? आता मुश्रीफ साहेबांचा ह्यांना सारखा फोन येतोय की सतीश कुठेतरी 10-15 एकर जमीन असेल तर 12-15 एकर जमीन असेल तर बघा की जिथं आम्हाला प्रोजेक्ट चालू करता येईल, की त्याच्यानुसार आम्हाला तरुणांसाठी रोजगार बघता येईल. आणि हे सगळं करणार आता मंत्री आमचे मुश्रीफ साहेबच आहेत, त्यामुळे मुश्रीफ साहेबच सगळं करू शकणार ही सगळ्यांना खात्री आहे. आता दुसरा कोण मंत्री असेल तर दुसऱ्या मतदारसंघासाठी कोण का बघेल? आता आमच्या विभागासाठी मुश्रीफ साहेब आहेत म्हटल्यानंतर मुश्रीफ साहेबच करणार. बरोबर. त्यामुळं जनतेला सुद्धा खात्री आहे की मुश्रीफ साहेबच काय जो इथं विकास करतील तो सगळा मुश्रीफ साहेबच करतील. म्हणजे मुश्रीफ साहेब करतील असं जनतेला पण वाटते. तुम्हाला पण वाटतं मुश्रीफ साहेब करतील म्हणायचं? ते आता 6 वेळा निवडून आले, हे जनतेच्या विश्वासावरच निवडून आले नव्हे, कामाच्या जीवावर. कामाच्या. अनुभव आहे तुम्हाला खूप चांगला, आणि त्या अनुभवाच्या जोरावर ही निवडणूक तुम्हाला सोपी जाईल. पुढे सभागृह गाजवण्यासाठी तो तुमचा अनुभव पाठीशी राहील. त्या अनुषंगाने आणि या उर्वरित जी काही प्रलंबित कामं आहेत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, त्या अनुषंगाने काय मतदारांना आव्हान करताय आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून? निवडणूक होऊ घातलेली आहे, अवघ्या 4-5 दिवसांनी निवडणूक होणार आहे, तुम्ही आव्हान करा. मी जिल्हा परिषदसाठी उभी आहे आणि पंचायत समितीसाठी प्रियांका देसाई उभ्या आहेत, आणि प्रियांका देसाई कडगाव गणासाठी आहेत आणि सुनीता देसाई या आपल्या गिजवणे गणासाठी आहेत. तिघींना पण आम्हाला
बहुमतानं निवडून द्यावं ही अपेक्षा आहे आम्हाला. गणातून तसं बघायला गेलं तर तिन्ही महिलाच आहात तुम्ही. महिलांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं काम करावं देखील अशी देखील लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे. तर आता आपण पाहिलं की ह्या होत्या शैलजा पाटील यांनी 12 ते 15 हा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट काम करून दाखवलेला आहे. त्याचा मोबदला म्हटला तर आपण त्यांना शाहू पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे जे बालभारती मंडळ आहे त्या मंडळावर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आलेलं होतं. राज्यातून एकमेव सदस्य हा निवडला जातो आणि त्याचा मान हा शैलजाताईंना मिळाला होता. त्यानंतर जो 5 वर्ष जो कार्यकाळ राहिला त्या काळामध्ये सतीश पाटील हे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले होते. उपाध्यक्ष पदावर त्यांना संधी मिळालेली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी 135 कोटींचा विकास निधी हा आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढे उर्वरित जी विकास कामं आहेत ही पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा मला संधी द्यावी, माझ्या अनुभवाचा फायदा हा जनतेला या मतदारसंघाला होईल असा विश्वास आज या पॉडकास्टच्या दरम्यान धुरंधर पॉलिटिक्सच्या या एपिसोडच्या दरम्यान आज शैलजाताई पाटील यांनी केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे.